नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक आगळी वेगळी गोष्ट या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे। कथेला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आता कथेला सुरुवात करू। नमस्कार मित्रांनो, माझं नाव राहुल आहे। माझं वय 27 वर्ष। मी मध्य प्रदेशचा रहिवासी। मी दिसायला ठीकठाक आहे। माझी उंची 6 फूट 6 इंच आहे। माझा रंग गोरा आहे। ही कथा दिल्लीपासून सुरू होते। जेव्हा मी दिल्लीत नोकरीला गेलो, माझी नोकरी एका बहुराष्ट्रीय कंपनीत लागली होती। मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे कंपनीकडून मानधन उच्च दर्जाचं होतं। सुरुवातीला कंपनीने माझी एका हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली होती, कारण सुरुवातीला माझ्याकडे दिल्लीत राहायची काहीच सोय नव्हती, जेणेकरून मी तिथे सहज स्थिरावू शकेन। पण कंपनीने ती माझी राहण्याची सोय अल्पकाळासाठी म्हणजेच एका आठवड्यासाठी केली होती। माझ्याकडे फक्त एका आठवड्याचा वेळ होता, ज्यात मला स्वतःसाठी एक खोली शोधायची होती। मी खोली शोधण्याचा प्रयत्न करत नव्हतो। पाहता पाहता आठवडा निघून गेला। आता तर शोधणं माझ्यासाठी खूप गरजेचं झालं होतं, म्हणून मी हे सगळे रस्ते शोधत होतो। त्यानंतर त्याच दिवसाच्या उत्तर 10 मी एका जाहिरात पाहिली, ज्यात एक खोली भाड्याने उपलब्ध होती। मी त्या जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार त्या दिलेल्या क्रमांकावर फोन केला। फोन उचलताच तिथे एक स्त्रीने फोन उचलला। फोन उचलताच मी विचारलं, मॅडम, तुम्ही वृत्तपत्रात जाहिरात दिली आहे भाडेकरू पाहिजेत म्हणून, तुमच्याकडे खोली रिकामी आहे का? तिथून एक मोहक गोड आवाज आला। त्या म्हणाल्या, होय, खोली रिकामी आहे। मी त्यांना खोली दाखवण्यास सांगितली, तेव्हा त्या म्हणाल्या, आज संध्याकाळी तुम्ही येऊन खोली पाहू शकता। मी ऑफिसचं काम संपून संध्याकाळी खोली पाहण्यासाठी तिथे पोहोचलो। एक अनामी कोड मनात भीती। मी दाराची घंटी वाजवली। घंटीचा आवाज जसा शांत वातावरणात घुमला तसं दार उघडलं आणि क्षणभर वेळ थांबल्यासारखा वाटला। समोर मीरा उभी होती। संध्याकाळच्या त्या मंद सोनेरी उजेडात तिचा चेहरा अधिकच उजळून दिसत होता। तिने अगदी साधा पण सुंदर पोशाख घातला होता, पण तिच्या व्यक्तिमत्व एक वेगळी चमक होती। तिचे डोळे इतके गहिरे होते की त्यात बुडून जावंसं वाटत होतं। मी काहीशा नुसता तिच्याकडे पाहत राहिलो। तिच्या ओठावर एक हलकंसं स्मित होतं, जणू ती माझी ही अवस्था समजून घेत होती। होय, काय हवंय? तिने तोच गोड आवाज काढला जो मी फोनवर ऐकला होता, पण क्षणात तो अधिकच मोहक वाटला होता। मी तुम्हाला खोलीसाठी फोन केला होता। मी जरा भानावर येत म्हणालो, हो या ना, मी तुम्हाला खोली दाखवते। असं म्हणत ती वळली आणि आत जायला लागली। मी तिच्या मागे लागलो। तिच्या चालण्यात एक लय होती, एक सहज सुंदरता होती। तिच्या पायातल्या पैंजणांचा मंद आवाज त्या शांततेत एक वेगळीच लय भरत होता। त्या आवाजाने माझं मन कुठल्या तरी गोड स्वप्नात गुंतत चाललं होतं। तिने खोलीचं दार उघडलं। आतलं वातावरण छान होतं। खिडकीतून येणारी संध्याकाळची लालिमा संपूर्ण खोलीत पसरली होती। ही आहे आमची खोली, ती हसत म्हणाली। तुम्हाला आवडेल अशी आशा। मी खोली नीट पाहिली। ती माझ्यासाठी अगदी योग्य होती। हो, मला खूप आवडली, मी मनापासून म्हणालो। मग आम्ही दोघेही एकमेकांकडे पाहू लागलो। ओळख करून घ्यायची राहिली होती। मी माझा हात पुढे केला, मी राहून। तिनेही हळुवारपणे तिचा कोमल हात माझ्या हातात दिला। त्या स्पर्शात एक वीज होती, पण ती खूपच हलकी आणि उबदार होती। मी मीरा, ती मंद हसत म्हणाली। मीरा सुंदर नाव आहे, अगदी तुमच्यासारखंच, मी सहज म्हणालो। हे ऐकून तिच्या गालावर एक गुलाबी लाली पसरली। तिने नजर खाली केली। ते दृश्य फारच सुंदर होतं। मग तिने नजर वर करून माझ्याकडे पाहिलं। त्या नजरात एक निरागस खोडकरपणा होता। बरं, आता औपचारिकता बाजूला ठेवूया, घरभाडं आणि इतर किरकोळ खर्चाबद्दल बोलून टाकूया, ती व्यवहारही स्वरात म्हणाली, पण तिच्या चेहऱ्यावरचं स्मित मात्र कायम होतं। आम्ही सगळं बोलून ठरवलं। ती बोलत असताना मी तिच्याकडे पाहत होतो। ती किती सहजपणे सगळं सांगत होती आणि मधूनच माझ्याकडे पाहून हसत होती। त्या हसण्यात माझं मन अडकत चाललं होतं। सगळं ठरल्यावर मी तिथून निघालो। पायऱ्या उतरताना माझ्या मनात फक्त तिचा चेहरा होता, हसू तिचं होतं आणि तिच्या हातात तो कोमल स्पर्श। त्या खोलीपेक्षा त्या घराची मालकी मला जास्त भावली होती। एक नवी ओळख, एक नवी सुरुवात झाली होती आणि मी दुसऱ्या दिवसापासून तिथे राहायला आलो। माझ्याकडे फार काही जास्त सामान नव्हतं। जे होतं ते मी तिथे व्यवस्थित लावत होतो। तेव्हा मीरा तिथे आली। एक छान पातळ सारख्या हलक्या रंगाचा गाऊन तिने घातला होता। ती मला विचारू लागली। मी तिला सांगितलं मी मध्य प्रदेशचा। बाकीचं काही ती बोलली नाही। मी माझं सामान खोलीत व्यवस्थित सजावलं आणि निवांत मोबाईल पाहत बसलो। तेवढ्यात मीरा परत आली आणि माझ्या खोलीच्या दारावर उभी राहून मला आवाज दिला। मी मागे वळून बघितलं। अरे, ही तर आत्ताच गेली होती आणि परत आली।
मी मनात बडबडलो आणि हो बोला ना म्हणालो. तेव्हा ती म्हणाली, तू स्वतः जेवण बनवतोस का? मी म्हणालो, नाही, मला जेवण बनवता येत नाही, मी बाहेर जेवण करतो. तेव्हा ती म्हणाली, मी तुला जेवण बनवून देईल. मीही हो म्हणालो, कारण मला घरचं जेवण मिळत होतं आणि त्यामुळे माझे एक्स्ट्रा पैसे वाचणार होते. तेवढ्यात तिथे एक माणूस आला आणि तो मीराकडे पाहून माझ्याबद्दल विचारू लागला. तो मीराचा नवरा. त्या दोघांच्या वयात बराच फरक दिसत होता. मीरा दिसायला 33 ते 36 वर्षाची असेल आणि तिच्या नवऱ्याचं वय 46च्या आसपास दिसत होतं. मीराने स्वतःला खूप चांगलं ठेवलं होतं. जिथं मीरा इतकी सुंदर मनमोहक महिला होती, तिथेच तिचा नवरा पोट बाहेर आलेला आणि समोरच्या डोक्यात केस नसलेला एकदम विचित्र होता. कुठे मीराच्या नजरेतील घायाळ करणारी चमक, तर कुठे मीराच्या हा अधेड आणि लंपट माणूस. मी गप्प राहून त्याच आपापसात बोलणं ऐकत होतो. त्याच्या बोलण्यावरून मला असं वाटलं की कदाचित त्याने नशा केली आहे. पण मीराने त्याचा हात पकडला आणि खोलीपासून दूर घेऊन गेली. नंतर मी पण त्याच्याकडे जास्त लक्ष न देता आपल्या खोलीत जाऊन दरवाजा बंद करून आराम केला. त्यानंतर मला तिचा नवरा परत काही फार जास्त वेळा आढळला नाही. मी आता म्हणजे तिथे राहताना 1-2 महिने झाले होते. मीरा आणि माझी चांगली मैत्रीण होती. मीरा खूप चांगली जेवण बनवायची. मी तिच्या जेवणाची आणि तिची कधीकधी स्तुती करायचो. तेव्हा ती हसून म्हणायची, तू खूप चांगला माणूस आहेस. तिचं हसू माझ्या मनात दिवसभर घुमत राहिलं. एक दिवस मी आंघोळ करून माझ्या खोलीत शिरलो. बाहेर जोराचा पाऊस पडत होता. विजांच्या कडाडासोबत खोलीतील लाईट देखील मंद होत्या. अशा वातावरणात मूड बनला तर मोबाईलमध्ये आपले मोर रोमॅन्टिक सिनेमा चालू करून मी भिंतीला पाठ टेकून बसलो. पावसाच्या सुरेल आवाजात मी त्या सिनेमात हरून गेलो. 5-10 मिनिटे झाले नसतील तोच वातावरण एकदम बदललं. पावसाच्या मंद सुरात अचानक काच फुटल्याचा कर्कश आवाज मिसळला. मीराच्या घरातून मोठ्याने आवाज यायला लागला. मी मोबाईल बाजूला ठेवून टवकारले. मीराचा आवाज मोजून मोठा होता. ती किंचाळत होती, निघून जा इथून, प्लीज सोड मला. तिचा अर्थ स्वर माझ्या काळजाचा ठोका चुकवणारा होता. तिचा नवरा दारूच्या नशेत धुंद होता. त्याचा आवाज भिंती वेधून येत होता. तू माझी बायको आहेस, मी तुला सोडणार नाही, असं म्हणून तो खुर्च्या फेकून देत होता. भांडी जमिनीवर आपटल्याचा भयानक आवाज ऐकू येत होता. दोघांमध्ये खूप वाद झाला. ते नेहमीच एकमेकांशी भांडायचे, पण त्या दिवशी प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. पावसामुळे आजूबाजूचे लोकही बरेच जमा झाले होते, पण कोणीही मध्ये येऊन भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत नव्हते. सगळे फक्त तमाशा पाहत उभे होते. तिचा अर्थ हाक आणि त्या मद्यपी माणसाची दहशत माझ्या सहनस्थितीच्या पलीकडे गेली. माझ्या अंगात एक वेगळं धैर्य संचारलं. मी दाराकडे धाव घेतली. पावसाच्या पाण्यातून जात मी त्याच्या घराची घंटी वाजवली. मीरा, दार उघडा. मी जोरात किंचाळलो. मी किंचाळत होतो. 5 सेकंदाच्या भयानक शांततेनंतर दार उघडलं. समोर मीरा उभी होती. तिचा चेहरा सुजलेला होता. डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला होता. पावसाचं पाणी आणि अश्रू यामध्ये त्याचा चेहरा नकळत ओला झाला होता. तिच्या हातात जखमाही दिसत होत्या. तिने जेव्हा पहिलं बाहेर पाहिलं बरेच लोक जमले आहेत, तेव्हा ती एकदम शर्मिंद झाली. तिने माझ्याकडे असहाय्य नजरेने पाहिलं. तिचे ओठ थरथर कापत होते. राहुल, सॉरी, आज मी तुला जेवण देऊ शकणार नाही, प्लीज तू इथून जा. एवढं बोलून तिने जोरात दार बंद केलं. दार बंद होताना तिच्या डोळ्यातील ती वेदना मी स्पष्ट पाहिली. आतून पुन्हा एकदा तिच्या नवऱ्याची किंचाळी ऐकू आली. कोण होता तो? तुझा नवीन यार आहे. आणि परत एकदा एखादी जड वस्तू भिंतीवर आपटल्याचा आवाज आला. त्या आवाजाने मी दचकलो. माझी मुठी आपोआप आवळल्या गेल्या. मनात आलं की दार तोडून आत जावं आणि त्या नारद माणसाला धडा शिकवावा. पण मीराने स्वतःच दार बंद केलं होतं. म्हणजे तिला तिथे कोणताही मध्यस्थी माणूस नका होता. कदाचित तिला तिची अब्रू वाचवायची होती. मी जड पावलांनी परत माझ्या खोलीत गेलो. खोलीत आलो तरी माझं मन तिथेच होतं. पावसाचा आवाज, माझ्या खोलीतील अंधार आणि मीराच्या डोळ्यातील पाणी, सगळं काही माझ्या डोळ्यासमोर नाचत होतं. त्या रात्री मला झोप लागली नाही. फक्त तिच्या रडण्याचा आवाज माझ्या कानात घुमत राहिले. मला माहीत होतं मीरा आणि माझ्यातील हे अंतर आता फार काळ टिकणार नाही, कारण तिच्या दुःखात माझं मनसुद्धा तुटत होतं. आता पुढे काहीतरी मोठं घडणार याची चाहूल मला लागली होती. सुमारे 10-15 दिवस असंच चाललं. तिने मला जेवण दिलं नाही आणि ती मला दिसलीही नाही. पण तिच्या घरातून मला भांडायचे आवाज सतत आणि दररोज ऐकू येत होते. पण आता हे 2 दिवस परत
विचित्र फिरले. आता तिच्या घरातून भांडायचे तर माणसाचे आवाजही येत नव्हते. काही दिवसांपासून तिच्या घरातून भांडायचे आवाज येणं बंद झालं. का झालं याचा विचार सतत माझ्या डोक्यात यायचा, पण माझ्याकडे जास्त वेळ नसल्यामुळे पक्का पत्ता मला लावता आला नाही. पण मीरा माझ्या मनात नाही तर माझ्या नजरेत भरली होती. असंच 1-2 दिवसांनी सुट्टीच्या दिवशी मी माझ्या खोलीत झोपलो होतो. तेव्हा माझ्या खोलीची घंटी वाजली. मी पाहिलं तर दारात मीरा उभी होती. मी एकदम थक्क झालो, कारण घर मालकीन असून ही मीरा पहिल्यांदाच दिवसांनी दिसली होती. मी तिला आत यायला सांगितलं. मग ती आत आली. मीरा मला माफी मागायला लागली. ती मला म्हणाली, मी तुला इतके दिवस जेवण दिलं नाही यासाठी मला माफ कर. एवढंच बोलायचं ती रडायला लागली. मी तिच्या जवळ गेलो आणि म्हणालो, मॅडम तुम्ही का रडत आहात? तेव्हा ती रडत म्हणाली की तिचा आणि तिच्या नवऱ्याचा घटस्फोट झाला आहे. हे माझे होश उडाले. मी तिला विचारलं, हे सर्व कधी झालं? आणि ती रडत रडत म्हणाली, मी गेल्या आठवड्यातच माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट घेतला. मीरा तिचे अश्रू पुसत म्हणाली, मी आता आधीपेक्षा खूप खुश आहे. आणि रागात म्हणाली, त्या दारुड्याने माझं जगणं कठीण केलं होतं. ती म्हणाली, आता मी माझं आयुष्य मुक्तपणे जगणार आहे. खरं तर आताही नक्की माझ्या मनासारखं झालं होतं. आता मला समोर अनेक संधी मिळणार होत्या. माझा प्लॅन सफल करण्यासाठी मनातून मलाही खूप हर्ष झाला होता. पण मीरापुढे मी उगाच तोंड पाडून उभा होतो आणि तिला सांत्वन देत होतो. जाऊ द्या, रडू नका, माझं म्हणणं आहे झालं ते चांगलंच झालं वगैरे वगैरे. आणि मग ती मला म्हणाली, राहुल तू माझी एक मदत करू शकतोस का? मी म्हणालो, मॅडम तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे? तेव्हा ती मला म्हणाली, मला काही पैसे उसने हवे आहेत. मी तिला विचारलं, तुम्हाला किती पैसे हवे? ती म्हणाली, तू मला 25,000 रुपये देऊ शकतोस का? योगायोग माझाही पगार 2 दिवसापूर्वी झाला होता. त्या दिवशी माझ्या खात्यात इतके पैसे होते म्हणून मी तिला पैसे काढून दिले. मीरा खूप खुश झाली होती आणि मला गळाला लावलं आणि मला म्हणाली, तू मला इतक्या कठीण वेळी आधार दिलास, मी तुझे उपकार कधीच विसरणार नाही. तिने मला एक मिठी मारली. मी एकदम थक्क झालो. मीराने मला सांगितलं, आता आपण संध्याकाळी एकत्र जेवण करू. मी हो म्हटलं आणि तिथून निघून गेली. त्या दिवसापासून मीरा आणि मी एकमेकांसोबत बराच वेळ घालवायला लागलो. मीराने मला सांगितलं, आता आपण एकत्र जेवण करू. तेव्हापासून मीरा आणि मी सकाळी आणि संध्याकाळी एकत्र जेवण करायचो. आता मीरा आधीपेक्षा जास्त खूप खुश राहायची. आता मीरा कधीही माझ्या खोलीत यायची, वेळ काळ न बघता, आणि माझ्यासोबत खूप गप्पा मारायची. कधीकधी तर ती सकाळची यायची जेव्हा मी खोलीत असायचो आणि येऊन माझ्या खोलीची साफसफाई करायला लागायची. मी झोपलेला असलो तरी ती सर्व खोली झाडून पाणी भरून ठेवायची. जेव्हा ती खोली साफसफाई करायची, मी कधीकधी मुद्दाम झोपायचं, नाटकही करायचं. जेव्हा ती खाली वाकून झाडू लावायची तेव्हा माझ्या डोळ्यासमोरून एक वेगळं दृश्य असायचं. मनात यायचं की हे नारळ कधी मला पावेल. पण घटस्फोटानंतर मीरामध्ये एक वेगळंच परिवर्तन झालं. जणू ती एका लोखंडी पिंजऱ्यातून मुक्त झालेली पक्षी होती, जिला आता पुन्हा आपले पंख पसरून आकाशात उडायचं होतं. आता मीरा असे कपडे घालायला लागली होती की तिला पाहून माझ्या मनात तोल ढासळायचा. तिने पाश्चिमात्य कपडे घालायला सुरुवात केली होती. एकदम मॉडर्न, पण त्या आधुनिकतेतही एक सहजता होती, एक निसर्ग सौंदर्य होतं. सकाळच्या वेळी ती जेव्हा लहान टॉप आणि शॉर्टमध्ये अंगणात कपडे वाळत घालायची यायची तेव्हा माझी नजर आपोआप तिच्याकडे वळायची. सूर्याची सोनेरी किरण तिच्यावर चेहऱ्यावर पडायची आणि ती अजूनही उजळून निघायची. मी माझ्या खोलीत खिडकीतून तिला पाहत राहायचो. तिला कधीकधी जाणवायचं की मी पाहतोय, तेव्हा ती हलकंसं हसून आपलं काम करत राहायची. तिच्या त्या हसण्यात एका निरागस खोडकरपणा असायचा. माझं मन वेडं व्हायचं, पण मी स्वतःला सावरायचो. काही दिवसांनी तिने साड्या नेसायला सुरुवात केली, पण आता त्या साड्या नेसण्याची पद्धत बदलली होती. आधी ती साध्या साड्या पद्धतीने नेसायची, पण आता ती अगदी मोहक अशी साडी नेसायची. तिच्या साडीचा पदर नाजूकपणे तिच्या खांद्यावरून सरकायचा. ब्लाऊजचा मागून बॅकलेस असायचं, ज्यात तिची पाठीशी कोमल रेषा अधिकच स्पष्ट दिसायची. पुढचा भाग मात्र ती व्यवस्थित सांभाळायची, पण तरीही तिच्या त्या व्यक्तिमत्वातली ती आत्मविश्वासपूर्ण सौंदर्याची ज्योत लपून राहत नव्हती. एक दिवस ती अशीच एका सुंदर साडीत माझ्या खोलीत चहा घेऊन आली. तिने ती साडी अशी नेसली होती जणू ती साडी नव्हती, तर तिच्या शरीरावरचं एक सुंदर कवितेचं आवरण होतं. मी क्षणभर नुसता तिच्याकडे पाहतच राहिलो. काय झालं, चहा आवडला नाही का? तिने विचारलं. नाही, म्हणजे साडी खूप छान दिसत आहे. मी जरा अडखळत म्हणालो, खरंच
मग पुढच्या वेळी तुझ्या आवडीच्या रंगाची साडी नेसेन असं म्हणत ती मंद असली. तिच्या हसण्यात एक नवी चमक होती. ती नवीन जीवनाची चमक होती. मीरा आता आधीपेक्षा जास्त मोहक झाली होती. तिने व्यायामशाळेत जिमला जायला सुरुवात केली होती. त्यामुळे तिचं शरीर अधिक तंदुरुस्त आणि सशक्त दिसू लागलं. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तिच्या चेहऱ्यावरचं तेज, तिच्या डोळ्यात एक नवी स्वप्न उमलू लागली होती आणि ती स्वप्न पाहायचा आनंद तिला अधिकच सुंदर बनवत होता. माझ्या मनात यायचं की मी मीराला माझ्या मनातील भावना सांगून टाकावी, पण घाई करणं महागात पडेल असा विचार यायचा. नातं अजून ताजं होतं. तिच्या जखमा अजून पूर्ण भरल्या नव्हत्या. मी फक्त तिचा एक चांगला मित्र बनून राहिलो. पण तिच्याकडे पाहताना माझी नजर बदलली होती आणि हे फक्त मलाच नाही तर तिलाही कळालं होतं. तीही आता माझ्याकडे जरा वेगळ्या नजरेने पाहू लागली होती. एक गोड न बोललेलं गुपित आमच्या दोघांमध्ये हळूहळू फुललं होतं. एक दिवस माझ्या बाथरूममधलं पाणी येत नव्हतं म्हणून मी मीराकडे जाऊन विचारलं, माझ्या बाथरूमला पाणी काय येत नाही? तेव्हा ती म्हणाली, नळात काही अडचण आली, तू माझं बाथरूम वापरू शकतोस. त्या दिवशी सुट्टी होती आणि खूप उकाडाही होत होता. मी आंघोळीसाठी तिच्या बाथरूममध्ये गेलो. मी बाथरूममध्ये आंघोळ करत होतो तेव्हा मला वाटलं की कोणीतरी मला पाहत आहे, पण मी त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि आंघोळ करायला लागलो. जेव्हा मी आंघोळ करून बाहेर आलो तेव्हा पाहिलं की मीरा बाहेर काहीतरी करत होती. ती एकदम घाबरली आणि तिथून पळून गेली. मीही तिथून माझ्या खोलीत गेलो आणि तयार व्हायला लागलो. थोड्या वेळाने मीराचा फोन आला आणि ती म्हणाली की जेवण्यासाठी. मीराच्या खोलीत गेलो आणि एका क्षणी माझे डोळे विस्फारले. ती लाल रंगाची साडी अंगावर अशी उठून दिसत होती जणू तिच्या शरीराची दुसरी त्वचाच तिने साडी अशी नेसली होती. प्रत्येक वळण, प्रत्येक हालचाल मनाचा ठावा घेत होती. मागे चालताना तिच्या बॅकलेस ब्लाऊजची ती बारीक दोरी माझी नजर चोरत होती. ती अशी हलकीशी हलत होती जणू स्पर्शाची वाटत होती. तिची कमर साडीतून अधोरेखित होत होती आणि प्रत्येक पाऊल माझ्या श्वासात गहिरे उतरत होते. ती पुढे वळली तेव्हा मला जाणवले की हा क्षण अवर्णनीय आहे. गोल गळ्याचं ते मखमली लाल ब्लाऊज तिच्या भावावर टणक बनत होती. तिची गोलाई साजरी करत होतं. तिने हाताने साडीचा जाळीदार पदर हलकासा उचलला तर तिची नाजूक मनगट दिसू लागली. ती माझ्याकडे पाहत राहिलो. मी तिच्याकडे पाहत राहिलो. श्वास रोखून ती हसली. ते हसू म्हणजे माझ्या अवस्थेचं गुपित उघड करणार होतं. मी स्वतःला सावरत विचारलं, जेवण तयार आहे का? ती म्हणाली, तू बस, मी आत्ता लावते. तिने खाली वाकून सामान घेताना तिची अदा माझ्या नजरेसमोर उभी राहिली. तो क्षण थांबावासा वाटला. ती वर उठली, पाणी घेऊन माझ्याकडे आली. टेबलावर पाण्याचा ग्लास ठेवला. ती हलकीशी झुकली तेव्हा तिची गळ्यातील दागिन्यांची साखळी ही थबकली. मी हळूच तिचा हात धरला. मीरा, ती माझ्याकडे पाहत हसली. तिच्या डोळ्यात तेज होतं. काय झालं? तुझा जीव कसा आहे? तुझ्यात गमावलेला आहे, मी म्हणालो. ती जवळ आली. तिच्या केसातला गंध माझ्यापर्यंत आला. साडीचा पदर वाऱ्यावर तरंगला आणि तिने माझ्या हातात आपला हात ठेवला. तिच्या बोटांचा स्पर्श जणू विजयसारखा झाला. तिने डोळ्यात डोळे घालून विचारलं, आणखी काही पाहिजे का? रात्रीच्या जेवणात मी तिच्याकडे पाहतच राहिलो. जेवण अजून लागलं नव्हतं की मीरा मला म्हणाली, पंखा खूप आवाज करतो, तू जरा पंखा पाहशील का? मग ती टेबल घेऊन पंखा खाली आली. मी टेबलावर चढताच टेबल हलायला लागला. मी मीराला टेबल पकडायला सांगितलं आणि मला वाटलं की मीराने मुद्दाम असं टेबल हलावं आहे. मीराने टेबलाला जोरात पकडलं. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा खालचा नजारा काही आवरत नव्हता. मीरा दोन्ही हात जोडून उभी होती. त्यामुळे मला तिच्या सौंदर्य एक वेगळंच रूप पुन्हा दिसू लागलं. मी हे पाहून माझा जीव डचमळला. पण मी खाली दुर्लक्ष करत वरती पंख्याकडे लक्ष दिलं आणि मग मी पंख्याची प्लेट ठीक करायला लागलो, ज्यामुळे पंख्याला आवाज येत होता. तेव्हा मीरा मला म्हणाली, यामुळे पंख्याला आवाज येत होता. जेव्हा मी खाली पाहिलं तेव्हा माझी अस्वस्थता आणखी खराब होत होती. मी सगळी परिस्थिती पाहून मीरा हसायला लागली. तिला माझी तळमळ समजली होती, पण तिने मला तिची भनकसुद्धा लागू दिली नाही. तेव्हा ती आणखी माझ्याकडे पाहत राहिली आणि मला म्हणाली, विचारायची लागली, पंखा ठीक झाला का? मी म्हणालो, होय मॅडम. तेव्हा मीराने मला खट्याळ अंदाजात खाली उतरायला सांगितलं. जेव्हा मी टेबलावरून खाली उतरत होतो, मीरा माझ्याकडे पाहत होती. पंख्यावरील लागलेल्या धुळीमुळे मग मी आज हात धुण्यासाठी गेलो. मीराही माझ्या मागोमाग आली. मीरा आता कोणत्या ना कोणत्या बहाण्याने माझ्याशी बोलत होती. मलाही तिचा हेतू कळला होता, पण मी वाट पाहत होतो तो योग्य त्या संधीची.
मग मी जेवणाच्या टेबलावर बसलो. मीरा जेवण घेऊन आली आणि आम्ही दोघांनी मिळून जेवण केलं. मग मीराने भांडी उचलली आणि मग म्हणाली, आज तू इथेच थांब, मला तुझ्याकडून काही काम आहे. मीरा भांडी सिंकमध्ये ठेवून परत माझ्याकडे वळली. तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता, ना राग, ना दुःख, ना पूर्ण स्मित, पण काहीतरी माझ्या मनात हलवणारं. तिच्या नजरेत एक निमूट हाक होती. मी तिच्याकडे शांतपणे पाहत बसलो. ती हलक्या पावलांनी माझ्या जवळ आली. तिच्या साडीचा पदर हळूच जमिनीवर फिरत होता, जणू प्रत्येक पाऊल माझ्या श्वासावर कोरलं जात होतं. तू इथेच थांब असं म्हणताना तिचा आवाज हलका कंप पावत होता, जणू तिलाही कळत होतं की ती एक मोठा निर्णय घेते आहे. मी उठून तिच्याकडे एक पाऊल टाकलं. काय काम आहे असं विचारताच ती काही सेकंद शांत राहिली. ती शांतता शब्दापेक्षा जास्त बोलत होती. तिचा हात अजूनही ओला होता. भांडी धुतल्यामुळे त्या ओल्या हाताने तिने हळूच माझ्या मनगटाला स्पर्श केला. त्या स्पर्शाने माझा श्वास थांबला. राहुल, मला कुणावर तरी विश्वास ठेवायचा आहे. तिच्या आवाजात वेदना होती, पण त्याहून जास्त एकटेपणा होता. मी तिच्या जवळ गेलो, एवढा जवळ की तिच्या श्वासाचा उष्ण स्पर्श माझ्या मानेला जाणवू लागला. मीरा, मी इथेच आहे. तिच्या डोळ्यामध्ये मी आधी कधी न पाहिलेली कोमलता होती. ती कोमलता जखमांनी जन्मलेली होती, पण आता ती जवळीक शोधत होती. तिने आपला हात माझ्या छातीवर ठेवला. माझं हृदय बेड्यासारखं धडधडत होतं. कदाचित तिलाही ते जाणवत होतं. ती काही क्षण तशीच उभी राहिली. मग हलकेच म्हणाली, काल मी खूप घाबरले होते. त्या घराच्या शांततेत तिचा आवाज घुमला, जणू प्रत्येक शब्द वेदनेने घडला होता. मी तिचा हात आणखी घट्ट पकडला. तू मला सांगितलंस तरच मी समजून घेऊ शकतो. मी जबरदस्ती काहीच विचारत नाही असं म्हटल्यावर तिच्या डोळ्यातील भीती हळूहळू वितळू लागली. काल माझ्या घरात कोणी नव्हतं. मला काही आवाज ऐकू येत होते. मी खूप घाबरले होते. काय करावं ते समजत नव्हतं. एकटी वाटत होती, खूप एकटी. तिने माझ्याकडे एकटक पाहिलं आणि हळूच पुढे म्हणाली, आजही तू निघून गेलास तर मला भीती वाटेल. तिचा तो वाक्य माझ्या काळजावर कोरलं गेलं. तिच्या डोळ्यातलं ते अकलेचे न बोललेले आमंत्रण मी ओळखलं. मीरा हळूच माझ्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. तिचे केस माझ्या गालावरून स्पर्श करत होते. तिचा आवाज अगदी मंद झाला, राहुल, आज मला एकटं नकोय, बस इथे माझ्यासोबत. ती वळून सोप्याजवळ गेली. साडीचा पदर हलकाच तिच्या मागे तरंगत होता. ती बसली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, ना बस. माझं हृदय धडधडत होतं, पण मी स्थिर पावलांनी तिच्याजवळ बसलो. काही क्षण आम्ही दोघं एकही शब्द न बोलता बसून राहिलो. त्या शांततेतही काहीतरी घडत होतं. जाणीवांमध्ये हळूच बदल होत होता. मीरा हळूच माझ्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, राहुल, काय वाटतं तुला माझ्याबद्दल? अचानक विचारलेल्या त्या प्रश्नांनी मी थोडा दचकलो, पण लपवणं आता शक्य नव्हतं. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरची सोनेरी दिव्याची लखलख तिच्या भावनांनी आणखी स्पष्ट करत होती. तू मला आवडतेस, खूपच आवडतेस, मी म्हटलं. आवाज अगदी हलका, पण मन अगदी उघड. ती क्षणभर शांत राहिली. तिच्या ओठावर हलकंसं स्मित उमटलं. तिने हात पुढे केला आणि म्हणाली, मग आता हात देऊन सांग. माझा हात तिच्या हातात गेल्यावर जणू तिच्या हातातील उष्णता थेट माझ्या हृदयापर्यंत पोहोचली. माझं बोट तिच्या बोटात गुंतली आणि आणखी जवळ आली. राहुल, आणि तिचा श्वास माझ्या गालाला स्पर्शून जात होता. राहुल, आजपासून मला एकटं सोडू नकोस. मी तिच्याकडे ओढलं गेलो. तिने हळूच मला जवळ घेतलं. ते कळलंच नाही. त्या रात्रीच्या शांततेत दोघांचे श्वास एकत्र मिसळलेले. बाहेर पाऊस नाही, पण आत एक वेगळाच ओलसर स्पर्श हवेत पसरला होता. तिच्या कपाळावरचा एक बारीक केस मी हलकेच मागे सरला. ती डोळे मिटून माझ्या हातात विरघळत गेली. तिच्या अंगावरची हलकी सुगंधी वेलबुट्टी साडी माझ्या बोटांनी फुलासारखी वाटत होती. तिचा श्वास मानेला जाणवत होता आणि माझा श्वास तिच्या ओठालगत अडकला होता. मीरा, मी हलक्या आवाजात म्हणालो. ती डोळे उघडून पाहत फक्त एकच शब्द म्हणाली, राहिलास तर मी जगू शकेन. तिची नजर, ते शब्द, त्या रात्रीचे ते ओलसर वातावरण, सगळं काही जिवंत होतं. आमच्यातलं अंतर आता संपत होतं. पुढचं पाऊल टाकणार हे दोघांनाही माहीत नव्हतं, पण इच्छा मात्र दोघांची सारखीच होती. मी तिच्या त्या शब्दांत हरवून गेलो होतो. तिचा राहिलास तर मी जगू शकेन हा आवाज अजूनही माझ्या कानात घुमत होता. त्या क्षणी मी कोणताही विचार न करता तिचा हात घट्ट पकडला आणि हलक्या आवाजात म्हणालो, मी कुठेही जाणार नाही मीरा. तिच्या डोळ्यात चमक आली, जणू तिला हवी असलेली खात्री मिळाली होती. ती माझ्या आणखी जवळ सरकली. तिचं डोकं माझ्या खांद्यावर टेकलं आणि काही क्षण आम्ही दोघं फक्त त्या शांततेत श्वास ऐकत बसलो. बाहेरच्या जगाचा आवाज जणू पूर्ण बंद झाला होता. फक्त आमचं अस्तित्व उरलं होतं. काही वेळानंतर तिने हळूच विचारलं, राहुल,
तुला कधी असं वाटलं होतं का की आपल्यामध्ये असं काही होईल? मी हलकंसं हसलो आणि म्हणालो, नाही, पण कदाचित मनाच्या कुठल्या कोपऱ्यात मला नेहमीच वाटायचं की तू माझ्यासाठी खास आहेस. ऐकून ती माझ्याकडे वळली. तिच्या डोळ्यात आता फक्त भीती नव्हती तर एक वेगळीच धाडस दिसत होतं. मग तिने हळूच माझ्या गालाला स्पर्श केला. तो स्पर्श खूप हलका होता, पण त्यात एक न बोललेलं वचन होतं. राहुल, मी खूप काही सहन केलंय. आता मला फक्त शांत आयुष्य हवं आहे. कोणीतरी असा जो मला समजून घेईल, मला जपेल. मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो, मी तुझ्यासोबत आहे मीरा. आणि हे फक्त शब्द नाहीत. त्या क्षणी ती पूर्णपणे माझ्यावर विसावली. तिचा विश्वास पूर्ण मला जाणवत होता. वेळ कसा गेला कळलंच नाही. आम्ही खूप वेळ बोलत राहिलो. तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या स्वप्नांबद्दल, तिच्या भीतीबद्दल. हळूहळू ती सगळी वेदना हलकी होत गेली. रात्र खूप झाली होती. घड्याळाने 12 वाजवले होते. ती हळूच म्हणाली, राहुल, आज तू इथेच थांब ना, मला एकटं झोपायची भीती वाटते. मी थोडा वेळ थांबलो, पण तिच्या डोळ्यात पाहिलं आणि मान हलवली. ठीक आहे, मी इथेच आहे. ती हसली आणि उठून बेडरूमकडे गेली. मी तिच्याकडे मागे गेलो. खोलीत मंद प्रकाश होता. खिडकीतून येणारा थंड वारा पडद्याला हलवत होता. त्या वातावरणात एक वेगळीच शांतता होती. ती बेडवर बसली आणि माझ्याकडे पाहत म्हणाली, तूही झोप आता. मी हळूच तिच्या बाजूला बसलो. काही क्षण आम्ही फक्त एकमेकांकडे पाहत राहिलो. मग तिने दिवा बंद केला. खोली अंधारात बुडाली, पण त्या अंधारातही तिचं अस्तित्व मला स्पष्ट जाणवत होतं. ती हळूच माझ्याजवळ सरकली. तिचा हात माझ्या हातात गुंतला आणि तिचा श्वास माझ्या छातीवर जाणवू लागला. त्या रात्री आम्ही काही बोललो नाही, पण सगळं काही समजत होतं. दोन मनं जी इतकी जवळ दिवस वेगवेगळ्या वेदनांत अडकली होती, ती आता एकमेकांना सापडली होती. जेव्हा सकाळी मी जागा झालो तेव्हा सूर्याची हलकी किरणं खोलीत येत होती आणि मीरा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत झाली झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर इतकी निरागस शांतता होती की मी काही क्षण तसाच तिच्याकडे पाहत राहिलो. कदाचित अनेक दिवसांनी मला तिला इतकी शांत झोप मिळाली होती. मी हलक्या आवाजात हाताने तिचे केस बाजूला केले. तेव्हा ती जागी झाली आणि हलकंसं हसली. शुभ सकाळ राहुल. त्या साध्या शब्दात इतकी ऊब होती की माझं मन भरून आलं. मीही हसून म्हणालो, शुभ सकाळ मीरा. त्या सकाळी सगळं काही बदललं होतं. आता आम्ही फक्त घरमालक आणि भाडेकरू नव्हतो. आम्ही एकमेकांचे झालो होतो. मला कुठेतरी जाणवत होतं की ही कथा इतकी सोपी नाही. अजून काहीतरी बाकी आहे, काहीतरी जे पुढे येणार आहे आणि कदाचित आपल्या या नव्या नात्याची खरी परीक्षा घेणार आहे. त्या सकाळीनंतर सगळंच बदललं होतं, पण बदल जितका सुंदर होता तितकाच अनिश्चिततेने भरलेला होता. मी ऑफिसला जाताना मीरा दारात उभी राहून मला बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू होतं, पण डोळ्यात काहीतरी विचार चालू असल्याचं स्पष्ट दिसत होतं. मी थांबलो आणि विचारलं, काय झालं? ती थोडा वेळ शांत राहिली आणि मग म्हणाली, राहुल, आपल्याला थोडं सावध राहायला हवं. तिच्या त्या शब्दांनी माझं मन दचकलं. मी विचारलं, का? काय झालं? ती म्हणाली, जग इतकं सोपं नाही. लोक बोलतात, प्रश्न विचारतात आणि कधीकधी आपल्याला स्वतःला समजत नाही आपण कुठे उभे आहोत. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, मला काही फरक पडत नाही लोक काय म्हणतात. पण ती हलकंसं हसली आणि म्हणाली, मला पडतो, कारण मी खूप काही गमावलं आहे. आता पुन्हा काही तुटू नये असं वाटतं. तर तिच्या त्या वाक्याने मला जाणवलं की ही फक्त प्रेमाची गोष्ट नाही, तर विश्वासाची आणि जपण्याची जबाबदारी आहे. मी तिचा हात धरला आणि म्हणालो, आपण हळूहळू जाऊया, काहीही घाई नाही. ती मान हलवत आत गेली, पण तिच्या चेहऱ्यावरचा तो विचार मला दिवसभर सतावत राहिला. ऑफिसमध्ये काम करताना सुद्धा माझं लक्ष लागत नव्हतं. संध्याकाळी परत आलो तर घरासमोर 2-3 शेजारी उभे होते आणि कुजबूज करत होते. मला पाहताच ते शांत झाले. मला थोडा संशय आला. मी आत गेलो तर मीरा थोडी अस्वस्थ दिसत होती. मी विचारलं, काय झालं? ती म्हणाली, काही नाही, पण तिच्या आवाजात भीती होती. मी आग्रह केला तेव्हा ती मला म्हणाली, आज शेजाऱ्यांनी मला विचारलं, तू आणि राहुल इतका वेळ एकत्र का असता? तेव्हा मला जाणवलं की लोकांच्या नजरा बदलायला लागल्या आहेत. मी काही क्षण शांत राहिलो. मग म्हणालो, आपण काही चुकीचं करत नाही ना? मग घाबरवण्याचं कारण नाही. ती म्हणाली, हो, पण प्रत्येकाला ते समजेल असं नाही. त्या रात्री आम्ही थोडे शांतच होतो. आधीसारखी मोकळीक नव्हती, पण एक वेगळं नातं तयार होत होतं, जिथे दोघंही एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पुढचे काही दिवस असेच गेले. कधी हसू, कधी विचार, कधी थोडी भीती, पण त्या सगळ्यात आमचं नातं हळूहळू मजबूत होत होतं. एक दिवस अचानक रात्री उशिरा दारावर जोरात ठोका पडला. मी आणि मीरा दोघेही दचकलो. मी दार उघडलं तर समोर मीराचा माजी नवरा उभा होता. तिच्या डोळ्यात राग होता
आणि चेहऱ्यावरचं विकृत हसू. तो मला म्हणाला, वाटलं नव्हतं सगळं संपलं, पण मी अजून जिवंत आहे आणि माझं हक्काचं घर सगळं परत घेणार. त्याचा आवाज ऐकून मीराच्या चेहऱ्यावरची रंगत उडाली. ती माझ्या मागे उभी राहिली. तिचा हात माझ्या शर्टला घट्ट पकडलेला होता. त्या क्षणी मला जाणवलं की खरी परीक्षा आता सुरू झाली आहे. मी त्याच्याकडे ठामपणे पाहत म्हणालो, इथून निघून जा, नाहीतर पोलिसांना बोलवेन. ती मोठ्याने हसला आणि म्हणाला, पोलीस? तुला वाटतं मी घाबरतो? मग तो मीराकडे पाहून म्हणाला, तू समजली होतीस ना तू मला सोडून सुखात राहशील, पण आता बघ मी परत आलोय. घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मीरा थरथरत होती, पण यावेळी ती मागे हटली नाही. ती पुढे आली आणि ठाम आवाजात म्हणाली, मला तुझ्याशी काही नातं उरलेलं नाही, कृपया इथून जा. तिच्या त्या धाडसाने मी सुद्धा आणखी ठाम झालो, पण त्याच्या डोळ्यात वेडसरपणा वाढला होता आणि मला जाणवत होतं की ही गोष्ट इथेच थांबणार नाही. सावट वाढत चाललं होतं. मी पुढे होतो, पण माझ्या मागे मीराच्या श्वासांचा थरथराट मला जाणवत होता. त्याने घरात पाऊल टाकायचा प्रयत्न केला तेव्हा मी त्याचा हात पकडून थांबवला आणि म्हणालो, शेवटचा सांगतो, इथून निघून जा. तो माझ्या हातावरून झटकन म्हणाला, काय करशील? मला हाकलशील? हे घर मी बांधलंय, तिच्यावर मी वर्षानुवर्षे खर्च केला, ती माझ्यासाठी जगलंय आणि आता कोणीच दुसऱ्याच तिच्याजवळ हे मी सहन करणार नाही. त्याचे शब्द ऐकून मीरा एकदम कोसळली असं वाटलं, पण ती स्वतःला सावरून पुढे आली. तिचा आवाज हलका थरथरत होता, पण निर्धार ठाम होता. ती म्हणाली, हे घर तू बांधलं असशील, पण या भिंतीमध्ये मी जे सहन केलं ते तुला कधीच कळणार नाही. खूप झालं आहे, कृपया आम्हाला शांततेत जगू दे. तो तिला पाहत हसला, एक थंड आणि तिरस्कारपूर्ण हसू, आणि म्हणाला, आम्ही म्हणजे आता तुम्ही दोघं, त्यामुळेच का तू मला घटस्फोट दिला? त्याचा आवाज मोठा होत चालला होता. मीरा मागे सरकली. मी तिच्या आणि त्याच्या मध्ये उभा राहिलो. तो माझ्या चेहऱ्यावर बोट ठेवत म्हणाला, तू फार नालायक माणूस बनू नको समजलंस? तिचं आयुष्य आता माझ्या हातातून जाऊ देणार नाही. मी त्याचा हात दूर सारला आणि म्हणालो, ती आता तुझ्या हातात नाही हे समजून घे. तो चिडून माझ्या कॉलरला पकडणार इतक्यात खाली शेजाऱ्यांचे आवाज ऐकू आले. काही लोक वर येत होते. बहुतेक गोंधळ ऐकून ते पाहायला निघाले होते. तो पाहून थोडा मागे सरकला. त्याच्या चेहऱ्यावर संताप होता. तोही पुढे काय करावं याचा संभ्रमही. मीरा थरथरत त्याला म्हणाली, कृपया निघ जा. तू करणार होतास ते पूर्ण झालं आहे. आता माझ्याकडे परत येण्याचा अधिकार तुला नाहीये. लोक जिन्यावरून दिसताच त्याने दात ओठ खात मागे पाऊल टाकलं, पण जाण्यापूर्वी तो माझ्याकडे वाकून म्हणाला, लढाई आता संपलेली नाही, ती सुरू झाली आहे. मी दोघांनाही सोडणार नाही. त्याचे ते शब्द कानात ठोकल्यासारखे घुसले आणि तो निघून गेला. दार बंद होताच मीरा रडू लागली. तिचा आवाज दबलेला होता, पण वेदनेने भरलेला. मी तिला मिठीत घेतलं, पण मनात हजारो प्रश्न फिरत होते. आपण याला कसं सामोरं जाणार? तो पुन्हा आला तर? आपण पुरेसे मजबूत आहोत का? त्या रात्री आम्ही फार बोललो नाही, पण मात्र झोप दोघांनाही लागली नाही. खिडकीबाहेर वारा वाहत होता, पण घरात एक वेगळाच शांतपणा होता. एक अस्वस्थ शांतपणा, जणू एखाद्या मोठ्या वादळाआधीची शांतता. काही दिवस गेले. सगळं वरवर शांत होतं, पण मीराच्या चेहऱ्यावरचा ताण अजूनही तसंच होता. मी तिला धीर देत होतो, पण माझ्या मनात भीती होती, न दिसणाऱ्या सावलीची, तिच्या, माझी, नवऱ्याची. मग एक दिवस ऑफिसमध्ये असताना मला अनोळखी नंबरवरून कॉल आला. मला फोन उचलला तर त्याचा आवाज दुसऱ्या बाजूला होता. तो हळू आवाजात म्हणाला, तिला सांग माझी परत एकदा भेट घ्यावी, नाहीतर मी थेट तुमच्या घरी येईन. त्या क्षणी माझं हृदय थांबल्यासारखं झालं, पण मला कळलंच नाही आता गोष्ट खऱ्या अर्थाने धोकादायक वळण घेणार होती. तो फोन लागला आणि माझ्या अंगावर काटा आला. त्याचा आवाज शांत पण धमकीने भरलेला होता. मी विचारलं, तुला काय हवंय? तो म्हणाला, मला काही नको, तिला सांग मी भेटू इच्छितो, फक्त बोलायचं आहे, नाहीतर पुढचं मी करेन. ते तुम्हा दोघांनाही महागात पडेल. कॉल कट झाला. मी काही क्षण मोबाईलकडे बघतच राहिलो. हात थरथरत होता. मी घाईने घरी पोहोचलो. दार उघडताच मीराच्या चेहऱ्यावरचं चिंताग्रस्त भाव माझ्या नजरेत भरलं. ती विचारली, काय झालं? तू एवढा घाबरलेला का दिसतोयस? मी तिला सगळं सांगितलं. तिचा चेहरा पटकन पांढरा पडला. ती खुर्चीवर बसली आणि तिचे हात थंड पडले. मी तिच्या शेजारी बसलो आणि म्हणालो, काळजी करू नको, मी आहे ना. पण माझ्याच आवाजात खात्री नव्हती. ती शांतपणे मला म्हणाली, त्याला भेटून काही उपयोग नाही, तो माणूस तिथे कधीच थांबत नाही. मी म्हणालो, पण तो धमकी देतोय ना, भेटलो तर घरावर येईल. ती डोळे पुसत म्हणाली, मी त्याच्या आयुष्यातून सुटणे इतकी लढले आहे, आता परत त्याच्यासमोर उभं राहण्याची ताकद नाही. माझ्यात तिच्या त्या शब्दांनी माझं मन दुभंगलं. मी म्हणालो,
मग मी एक काम करू, आपण पोलिसात तक्रार करू. तिने मान हलवत नाही म्हणाली. तो चतुर आहे, सिद्ध होणार नाही. काही नाही, ज्यांना सिद्ध करणं जमायचं नाही त्यांना तो घाबरवतो, धमकावतो. थोडा वेळ दोघंही शांत बसलो होतो. खोलीत एक वेगळीच भीती फिरत होती. तेवढ्यात माझा फोन पुन्हा वाजला. तोच नंबर. यावेळी फोन उचलला नाही. कॉल कट झाला, पण लगेच मेसेज आला. वेळ कमी आहे. मी ते मीराला दाखवलं. ती उठून खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू चमकत होते, पण आवाज अत्यंत शांत होता. ती म्हणाली, राहुल, त्याला भेटणं टाळणं शक्य नाही, पण तू माझ्यासोबत येऊ नको. मी थक्क होऊन विचारलं, काय? मी तुला एकटीला कसं जाऊ देऊ? ती म्हणाली, कारण तू गेलास तर परिस्थिती आणखीन बिघडेल. तुझ्याशी भांडेल, मी उधळेल. मी एकटी गेल्यास तो किमान बोलण्याचा प्रयत्न करेल. मी तिला थांबवताना म्हणालो, मी तुला एकटी सोडणार नाही. ती मागे वळली. तिचा हात माझ्या गालावर ठेवून म्हणाली, मला माहीत आहे तू माझ्यावर प्रेम करतोस, पण कधीकधी प्रेमाला मागे उभं राहावं लागतं. ती शब्द म्हणाली, पण तिचे हात थरथरत होते. त्याचवेळी दारावर हलका ठोका पडला. दोघे दचकलो. मी सावधपणे दार उघडलं तर खालील समाजाचे सिक्युरिटी गार्ड उभे होते. त्यांनी सांगितलं, एक माणूस तुम्हाला शोधत फिरतोय. वर येणार होता, पण आम्ही थांबवलं नाही. त्याचं वर्णन ऐकताच कळलं, तो होता मीरा. थरथरू लागली. आता हे स्पष्ट झालं होतं की तो जवळच आहे आणि पुढचं पाऊल तो कधी टाकेल हे सांगता येणार नव्हतं. मी दार बंद करून तिला म्हणालो, आता पुरे झालं. तू एकटी जाणार नाही. आपण दोघं एकत्रच जाऊ किंवा अजिबात नाही. तो काही क्षण माझ्याकडे पाहतच राहिली आणि मग हळूच मान हलवली. त्या रात्री आम्ही कुठलाही निर्णय केला नाही, पण झोप दोघांनाही लागली नाही. तिचा हात माझ्या हातात घट्ट होता आणि मला जाणवत होतं काहीतरी मोठं होणार आहे. सकाळी आम्ही दोघांनी ठरवलं की भेटायचं, पण जागा त्याने सांगणार होते. मी तिला मेसेज केला, बोलायचं असेल तर जागा वेळ सांग. लगेच उत्तर आलं, आज संध्याकाळी 7, जुना घाट रोड. आणि लक्षात ठेव, दोघंच या, नाहीतर वाईट होईल. तो मेसेज पाहून मीराच्या डोळ्यात पुन्हाच तो भेदरेलेला भाव आला. पण यावेळी मी तिचा हात पकडून म्हणालो, मी आहे, काही होऊ देणार नाही. ती हळूच मान हलवत म्हणाली, मला ठाऊक आहे, पण राहुल, मला वाटतं आज रात्री सर्व काही बदलणार आहे. काय कुणालाच माहीत नव्हतं. संध्याकाळी 7 वाजायच्या आधीच आम्ही दोघं जुना घाट रोडकडे निघालो. रस्ता सुनसान होता. वाऱ्यात थंडगार शांतता होती. जणू संपूर्ण वातावरणच काहीतरी मोठं होणार आहे अशी खूण देत होतं. कार थांबवल्यावर थोडकं हलतारावर एक जुनी मोडकळीशी आलेली शेड दिसत होती आणि समोरच तो उभा होता, हात खिशात आणि चेहऱ्यावर नेहमीसारखं थंड वाकडं हसू. मीरा माझा हात पकडून खाली उतरली, पण तिला माझ्यापुढे उभं राहू द्यायचं मी प्रयत्न केला. ती म्हणाली, नको, मला हे स्वतः संपवायचं आहे. आम्ही त्याच्याकडे चालत गेलो. त्या आमच्याकडे एकटक पाहत होता. जवळ आल्यावर त्याने विखारी स्वरात हसत म्हणाला, शेवटी आलात, दिसतंय. भीतीने शहाणी झालीस. मीरा मात्र यावेळी मागे हटली नाही. तिच्या आवाजात एक अनोखी ताकद होती. ती म्हणाली, हे इथेच संपवू दे. माझं आयुष्य तू खूप वर्षे नियंत्रित केलं, आता पुरे झालं. त्याचा चेहरा अचानक चिडला. तो म्हणाला, तुला वाटतं मी तुला सोडून देईन? तू माझी आहेस. ती म्हणाली, मी कधीच तुझी नव्हते. मी फक्त तग धरत होते, पण आता नाही. तो रागाने तिच्याकडे चालत आला आणि माझ्या अंगात रक्त उसळलं. मी त्याच्या आणि तिच्यामध्ये उभा राहणार होतो. तेवढ्यात मला त्याने ढकलून दिलं. मी जमिनीवर आपटलो. मीरा घाबरली, पण पुढे पळाली नाही. ती थेट त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुला जे करायचं ते कर, पण माझं आयुष्य परत घेऊ शकत नाहीस. तो क्षणभर थबकला, जणू तिच्या निर्धाराने त्यांचं पाऊल अडकलं. मी उठून त्याच्याकडे धावत आलो, पण यावेळेस मीरा कधी नव्हे इतकी ठाम होती. ती त्याच्या अगदी डोळ्यात डोळे घालून म्हणाली, तू जर मला अजूनही जखडून ठेवू पाहिलंस तर मी स्वतःवर जास्त अन्याय करेन. मी तुला कधीच जिंकू देणार नाही. इतका ऐकताच त्याचा चेहरा ढासळल्यासारखा वाटला. त्याने मागे पाऊल टाकलं. जणू त्याला जाणवलं की ही तीच मीरा त्याने ज्याला वर्षानुवर्ष घाबरत होता. मी पुढे उभा राहून म्हणालो, ती आता स्वातंत्र्याने जगणार आहे. तिच्या आयुष्यात तू नाही आहेस हे समजून घे. तो काही क्षण आमच्याकडे पाहत राहिला. त्याच्या चेहऱ्यावरचा राग हळूहळू निराशेत बदलत गेला आणि त्याने शेवटी नजर खाली केली. मग मागे वळून हटू लागला. काही पावलं चालल्यानंतर तो थांबला, पण यावेळेस त्याच्या आवाजात शांत होता. तो म्हणाला, ठीक आहे, तुम्ही जिंकलात, मी हार मानतो. हे बोलून तो अंधाराकडे चालत गेला आणि काही क्षणातच दृष्टीआड झाला. मीरा थरथरत माझ्याकडे आली. तिच्या डोळ्यात पाणी होतं, पण त्यात राहतंय ते स्वातंत्र्य होतं. मी तिला मिठीत घेतलं आणि त्या क्षणी जाणवलं की आता सगळं संपलं आहे. अनेक वर्षांचा भीतीचा काळ, आठवणींचं ओझं सगळं मागे राहिलं होतं. आम्ही दोघं कारमध्ये बसलो होतो तेव्हा अचानक तिच्या चेहऱ्यावरचं हलकं हसू होतं
तिने माझा हात पकडून म्हणाली, राहुल आता मला खरंच जगायला शिकायचं आहे. मी तिचा हात ओढून म्हणालो, आणि मी तुझ्यासोबत आहे. आपण दोघं नव्याने सुरुवात करू. या घाटातून खाली उतरताना जाताना शहराची दिवे दिसू लागली. रात्र शांत होती, पण मनात मात्र एकच नवं पहाट उगत होती. त्या दिवशी आम्ही भूतकाळाचा दरवाजा कायमच बंद केला आणि एकत्र भविष्याच्या दिशेने पाऊल टाकलं, जिथे भीती नव्हती, फक्त प्रेम आणि स्वातंत्र्य. मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेला जास्तीत जास्त लाईक करा आणि हाईप करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशाच इंटरेस्टिंग आणि धमाकेदार कथेसह. तोपर्यंत हसत राहा, खुश राहा. धन्यवाद.